मित्रांनो आता बरेचसे नंदी येत आहेत. पहाटे 1 2 3 गेले लांब. आता कोणकोणते नंदी येताना जसं वेल भेटेल जसं नेटवर्क भेटेल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. गट तर आता खालती पहिला पालायला गेले आणि चांगले चांगले गट आहेत. समोर असे बरेचसे असे नंदी आलेत. चला छोटे मोठे सगळेच जण नंदी आपण या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत. आता घोटकरांचं रॉकेट देखील आलेलं आहे आणि इकडं आपला भाऊ पण आले. मित्रांनो समोरच बघता हिंदकेसरी तेजा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि एक मोठं नाव आपल्याला बघता 46 तेजा तो देखील मैदानामध्ये दाखल आहे. दादा कितवा गट आहे? हां ओके शेटला नियोजन माहीत आहे. चालेल चला शुभेच्छा देऊ. मित्रांनो घाटावरती नेहमीच आपल्याला टॉप पलताना बघायला भेटतं आणि नाना शेट पण आलेत बरेच दिवसानंतर. नाना शेट आज या मैदानामध्ये देखील सज्ज आहेत. एक घाटावरती नेहमी टॉप बघायला भेटतं असं मल्हार 11 बघायला भेटतं. समाजसेवक नगरसेवक संतोष शेट तोडकर यांचा पब्लिक किंग मल्हार देखील आजच्या या मैदानामध्ये आलेला आहे आणि तिकडे घोटकरांचा हा रॉकेट म्हणजे घोटकरांचा छोटा सजा तो देखील आलेला आहे. सध्या फक्त ही जोडी एकदम गटून पळाली त्या दिवशी देखील. चला आज बघूया नियोजन कसं आहे. स्वतः बबलूच्या देखील आलेले आहेत. इकडं दादा वगैरे आहेत. दादांशी बोलून नियोजन वगैरे कसं. दादा नाव काय तुमचं? दादा किती वेळ गटामध्ये आहे? आत्मर्थ तर थोड्या वेळानंतरच लगेच पळायला निघणार आहे आणि आता आपण जाणार आहोत इकडे बबलूच्या अजून अरुंदात आहे. अरुंदात किती वेळ गटामध्ये पळेल? ओके कोण पैरा लखनच आहे. मित्रांनो जे म्हणजे अंदाज लावले सगळ्यांनी तोच आहे आणि इकडं लखन आणि घोट सर्जा पळणार आहे आणि मल्हारला कोण आहे? येडा लक्षा मल्हार आणि येडा लक्षा पळणार आहे. चला मित्रांनो सगळ्यांना शुभेच्छा देऊया. इकडं घोटकरांचा रॉकेट देखील निघतोय आता थोड्याच वेळानंतर. मित्रांनो ज्या दोन्ही भावांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा बैलगाड्याला वलन देताना बघायला भेटलं असं आपला जाकीरबाई देखील आहेत. चला त्यांच्याशी बोलूया. शेट कसं काय आजचं नियोजन? असं कोण कोण आणले आज? शंकर ओके अजून कोण आणला? ज्या दिवशी हे दोन्ही भाऊ येतात लोक विचार करत असतात की नक्की कोण आणणार किती नंदी येणार. आज एकच आणलंय. कसं काय शंकरचं नियोजन? चांगलंच नियोजन आहे आपल्या तिकडचं आहे. ओके बघा मित्रांनो सगळ्यांना वाटत होतं की नक्की कोण येतोय सम्राट येतो की कोण येतोय. आज फक्त शंकरच बघायला भेटतंय. कितव्या गटामध्ये पळला? अजून काही फिक्स नाही केला. 23 मध्ये एक चिठ्ठी म्हणजे 2-3 चिठ्ठ्या आहेत का? मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान एक नंबर आहे. चांगलं आहे ना? चालेल चला शुभेच्छा दोन्ही भावांना. एक म्हणजे एक घरचा ड्रायव्हर घरची गाडी असं एक त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास देखील या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटेल. चला आजच्या या मैदानासाठी त्यांना देखील शुभेच्छा. मित्रांनो स्वर्गीय पंढरनाथ शेठ फडके विगर पनवेल एक मुंबई बिनजोड असू द्या किंवा घाटामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव त्यांचे देखील आज नंदी आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटतात आणि आजचं नियोजन कसं काय आहे ते देखील विचारूया. सगळीजणं मस्त आराम करतात. मला तर वाटतं एकदम थोड्या वेळानंतरच आपल्याला हे पलताना बघायला भेटेल. सर्जा पण मस्त आराम करतात. राहुल अप्पा गोरे यांचं देखील शुभागमन होतं या थारच्या मैदानामध्ये. राहुल दादा नमस्कार. प्रवास वगैरे कसा झाला? एक नंबर. अरे वा दादा आज कसं काय नियोजन आहे? गुरु बलवान नक्कीच जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान आपल्या राहुल दादा आहेत आणि नक्कीच आपल्याला एक सर्जा आणि मला तर वाटतं बखेडवान अशी गाडी पळताना बघायला भेटणार आहे. बरोबर ना? हा एक नवीन खरेदी बाजा काय सांगाल? बाजी खरीच नाही. बाजी हा करारातला बैल आहे. ओके करारात मैत्री करार आहे. तुषार गोरपडे वाढच्या नावा बैल पोहतो. ओके तिकडचा बाजी आहे आपल्या येवला साईड येवला बैल. आणि तिकडं अजून कोण कोण आणले? रोमन एक आहे. हां रोमनचं कसं काय नियोजन? रोमनचा पण आहे पहिला चांगला रोमनला. दोन्ही बैलांना पहिले. अरे वा आता आहे पायरा केला आता बावड्याने. बघूया काय केलं. नक्कीच बरेचसे आता कमेंट्स येत होते. आता मला तर वाटतं सगळं काही शांत होणार आहे कारण का मैत्रीचे संबंध सर्वांची राहुल भाऊ गोरे यांचे असतात म्हणजे आप्पा सर्वांचे लाडके. आणि सर्जा रोमन आणि इकडं एक करारामधला नंदी बघायला भेटतं. मित्रांनो मोहिल शेठ धुमाल यांचा बाकेडॉन देखील मैदानामध्ये आले.
द्वादशी हिंद केसरी बाक्याडॉन आणि इकडं राहुल अप्पा आहेत आणि मोल शेट आहे. आपण काय विषय बाक्याडॉन देखील आलेले आणि गुरु शिष्याची जोडी आज पळणार आहे. एक आनंदच काय वेगळा असेल. मोहिल शेट आणि आपले आप्पा यांचं देखील एकत्र आपलं फोटो पण बघायला भेटतं. दादा सर्जा आणि बाक्याडॉन तो देखील निघालेला आहे. अखंड महाराष्ट्राची आणबान शान द्वादशम हिंद केसरी बाक्याडॉन. अरे बाबा बाक्याडॉन मारायला लावते. आपण काढताय का आपण आता काढताय किती गटामध्ये बघूया अजूनपर्यंत बघूया. चला नक्कीच शुभेच्छा देऊया. एक संपूर्ण चाहत्या वर्गांचे प्रश्न असतं की कोणत्या गटामध्ये पळणार. आज एक सस्पेन्स आहे अजूनपर्यंत. चला शुभेच्छा देऊया बाक्याडॉनला देखील. इकडे राहुल अप्पा देखील आहेत त्यांना पण शुभेच्छा देऊया. बरेचसे वाईट कमेंट देखील आले पण कुठून तरी बघा सगळे एकत्र राहतात. असं वाटलं तुमचं काय ठरलंय का काय. एकदम छान व्हिडिओ होता, अप्रतिम व्हिडिओ होता. पाहता क्षणी असं वाटलं तुमचं काय ठरलंय, लग्न वगैरे जमतंय का काय. पण जो तुमचा प्रेम होता बक्कासरचा काय शब्दच नाही माझ्याकडे. काय म्हणेल बक्कासरचं एवढं प्रेमाबद्दल 2 शब्द. आज लोकांना माहिती आहे की तुम्ही बक्कासरवरती किती प्रेम करता. त्या व्हिडिओ मार्फत जगजाहीर झाला. तो एवढा सुंदर व्हिडिओ होता ना की कोणताच व्हिडिओला तोड नाही त्या व्हिडिओच्या मध्ये. चला आज बक्कासर नक्कीच आणि बक्कासर पळेल काहीतरी. चला शुभेच्छा मित्रांनो. मुंबई बिंजोडमध्ये असे बरेचसे असे नंदी आहेत की जे एकदम टॉप गाजवतात. असा खंड्या पिंट्या ते देखील आलेले आहेत मैदानामध्ये. इकडं दादा आहे. दादा कसं काय नियोजन आज घरचीच गाडी पळणार आहे. अरे वा घरची गाडीचं नियोजन कसं काय. घरची गाडीचा असा एखादा होत होता पहिला पण दुसऱ्याचा नव्हता होत त्या कारणाने घरचीच पळायची विचार. बघा कुठं तरी घरचा सास एक नाव केलेलं मुंबई बिनजोडमध्ये त्यांनी आणि तोच आपल्याला 3 फेऱ्यामध्ये येऊन पळताना काय वाटतं कसं काय नियोजन एकदम. इच्छा आहे फायनलला राहू. वा बघा मित्रांनो सगळीजणं कुठून तरी अशा अपेक्षा घेऊन येत असतात. आम्हाला पण वाटतं की नक्कीच आपल्या इकडचा एखादा नंदी फायनलमध्ये राहावा. स्पीड तर नक्कीच दोन्ही नंदींचा टॉप आहे. आज देखील फायनलमध्ये राहावा हीच इच्छा आहे. दादा किती वेळ गटात पळवाल काय 13व्या गटामध्ये म्हणजे आता थोड्या वेळानंतर निघतील. चला शुभेच्छा. मित्रांनो मन्या भाई देखील आलेल्या मैदानामध्ये. दादा कसं काय आजचं नियोजन. ओके किती वेळ गटामध्ये 27 गटामध्ये मन्याबाई दिसेल. कोणचे नाव बोलते दादा आता सध्या गाडी आपली धीरज रवींद्र कडू. ओके चला शुभेच्छा देऊया. एक मोठं मैदान आहे नियोजन करतं बघा. यांच्याशिवाय बैलगाडा क्षेत्र नाही आहे. हे आहेत म्हणून कुठेतरी बैला बोलतात. मित्रांनो बघा मेहनत असते पोरांची कुठेतरी सगळ्या गोष्टीमध्ये यांची. बाई कोण आणले आज हां स्वामी आणि धर्मेऱ्या. ओके हीच गाडी पळणार आहे का. अरे वा घरची गाडी पळणार आहे. घरची गाडीचा आनंदच काय वेगळा असतं. किती वेळ गटात पळवाल 36 गटामध्ये लवकरच आले. चला त्यांना देखील शुभेच्छा. मित्रांनो समाजसेवक नगरसेवक संतोष शेठ तोडकर विटाव ठाणे यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आले. 11 सुंदर तो देखील सज्ज आहे. बघूया दादांशी बोलून कसं काही नियोजन असणार आहे. दादा नाव काय तुमचं. चंद्रकांत. दादा आज कसं काय नियोजन सुंदरचं. हां सुंदर कोणामध्ये कोणत्या पायऱ्या. कचरेवाडीचं सुंदर. ओके कचरेवाडीचं सुंदर आहे का. किती वेळ गटामध्ये पळेल ते माहित नाही. ओके अजून माहीत नाही. बरेचसे चिट्ट्या निघलेल्या आहेत. तर चला सुंदरला देखील शुभेच्छा देऊया. एक प्रत्येक मैदानामध्ये एक अपेक्षा लागलेली असते. आज देखील समोर बघताय निलजेकरांचा सम्राट देखील मैदानामध्ये आलेला आहे. सध्या मुंबई बिनजोडमध्ये टॉप आणि तसंच आज 3 फेऱ्यामध्ये देखील सज्ज. मामा कसं काचं नियोजन कसं नियोजन चांगलाच आहे. चांगलं आहे. किती वेळ गटात पळवाल काय 39 म्हणजे वेळ आहे. कोण पैरा वगैरे पैरा आहे का. ओके चिंचिवलीचा राणा एक चांगला पैरा केलेला आहे. चला राणा आणि सम्राट त्याला पण शुभेच्छा देऊ. आपला भाऊ आहे रेवण त्याला देखील. मित्रांनो बरेचसे असे नंदी येत आहेत बघा हल्ली इकडनं गाड्या यायला सुरुवात झाली. मला वाटतं बक्कासूर पण आले. चला त्याला पण शुभेच्छा देऊ.